नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहे माऊ वॉटरफॉल. ते लोणावळ्याचं थोडंसं पुढे एका छोट्याशा गावात आहे. एवढं काय प्रसिद्ध तर नाहीच आहे ते, पण आता आपण जातानाच आम्ही तुम्हाला दाखवू सुद्धा की तिकडचे रस्ते पण एवढे चांगले आहेत. आणि तिकडे एक देवीचं पण मंदिर आहे. तर आता तिकडे आम्ही आता बघू, आता जाताना जर भेटलं तर आपण तिकडे पण जाऊ. कारण आता आम्ही पूर्ण माझ्या क्लबसोबत आहे, मुंबई रायडर्स क्लबसोबत. तर आता आपण इकडे कलंबोलीला ते मॅगी खातो आणि मॅगी खाऊन मग आपण रस्त्यावर सरळ भेटूया. टिल देन स्टे ट्यून्ड. सो फायनली आता कलंबोलीवरून निघालो आम्ही. आता तिकडे तर आता माऊ वॉटरफॉल मी पहिल्यांदा ऐकलंय आणि आता पहिल्यांदाच चाललोय. आता आपल्याला तिकडचा रस्ता पण माहिती नाही, कसा नाही, पण एक गुगल मॅप्सवर एक बघितलेला होता मी. असं एकदम झिगझॅग पण जायचं घाटांमध्ये, तसं जपानला आहे तशी. आता बघूया तिकडे गेल्यावर तर किती मजा येते, कारण का आता जरा पूर्ण हा काफिलाच आहे. जसं की तुम्ही बघू शकतात, एकदम सुसाईड सर्व चाललेले आहेत. काही अपघात झाला नाही पाहिजे होता, याच्यामध्ये काळजी घेऊन सर्व बाईकवरती गाडी चालवली पाहिजे, बाकी काहीच नाही. असं एकदम काय स्पीड पण नको, काय नको, एकदम आरामात सुखाने जायचं आणि सुखाने यायचं. आता संडे आहे, आता दोन लाईन आता फॉर्मेशन चालू आहे. तिथून आता 90 किलोमीटर दाखवते. आता आपण पोहोचलोय ऑलमोस्ट. टोचन एक्सप्रेस आहे तिकडे आपण पोहोचलोय. आता जसं की तुम्ही बघू शकता तिकडे डोंगरच्या वरती फॉग, ते ढग. आय होप सो तुम्हाला दिसते की नाही नीट क्लिअरली, पण जो नजारा जो आहे तो तर एकदमच सुंदर असा आहे. इकडे आजूबाजूला तुम्ही बघू शकता, म्हणजे काय नेचर आहे यार, शपथ हे कमाल आहे. देवाने ते निसर्ग बनवला, पण जो निसर्ग जो बनवला ते विचार करूनच बनवला असेल, म्हणूनच एवढा सुंदर असा दिसतो इकडे. आता आपण नॅशनल हायवे 48 वर खूप टायमानंतर, खूप महिन्यानंतर मला असं वाटतं की आलो रस्त्यावर. कारण का अजून म्हणून तर कुठे राईडला पण गेलो नाही, तब्येत पण खराब होती. एवढा महिन्यानंतर आलो, पण जी मजा येते हायवेला पळवायला तेव्हा होऊन. इकडे गावा पण एवढ्यात नाही, 10 इकडे स्पीड वगैरे येतात, त्यामुळे एकदम मूडच ऑफ होतो. म्हणजे जे काही 100-110 स्पीडला जरी असलं तरी यार लो डाऊन करायला लागतं डायरेक्ट 20-30 वर. काय आहे ना, आता त्यांचे पण जरा वगैरे ठेवले स्पीड. कोण असे नमुने असतात इकडे की जायला बघत नाही आजूबाजूला, सरळ टाइम उठण वगैरे मारतात. बरीच रस्त्याचे हायवे वगैरे येतात आणि आडवे येतात, त्याच्यामुळे होतात मग ऍक्सिडेंट. अजून काय नाही, एकदम सेफली चालवायची, काही टेन्शन नाही घेता. आपल्या नॉर्मल स्पीडला चालवली तर झेपत असेल आपल्याला तर म्हणजे आपण 100च्या वर चालवावी. पण ज्या लोकांना नाही झेपत आहे त्यांनी 60-70च्या स्पीड पर्यंत लिमिट ठेवावी या रस्त्यावर. ऑलरेडी माझ्याकडे बोर्ड पण दिले की गो स्लोचा. ते लोक पण रेडी नाहीत की गो स्लो म्हणायला, कारण की त्या लोकांना सुद्धा माहिती आहे इकडे काय प्रॉब्लेम होतं ते. आता काय पहिला मीटअप होता तर कलंबोलीला होता, तर दुसरा हॉल्ट घेणार आहे लोणावळ्याला ढाबा आहे. बहुतेक खंडाळ्याच्या मध्येच आहे की लोणावळ्याला, ते आता एक्झॅक्टली मला माहिती नाही, काही लोक बोलत नव्हते लोणावळा. तर मला की खंडाळ्याच्या मध्येच आहे, तिकडेच एक ढाबा आहे. एवढं आठवत नाही त्या ढाब्याचं नाव, कारण का खूप महिने झाल्यानंतर गेलो इकडे. तिकडे हॉल्ट घेणार आहे. तर फायनली आता आपण आलो आहे खंडाळाच्या घाटांमध्ये. खंडाळा जर आहे पुढे अजून, तरी पण ह्याला सुरुवात आपण करू शकतो. घाटांमध्ये आलोय. इकडची एक विशेष मजा एकदम वेगळी आहे. जी मजा येते इकडे गाडी चालवायला, हा एकदम असे बँड मारा तुम्हाला, एकदम कौश. मला आता असं झालंय ना की त्याला तर भीतीत नाही वाटत घाटांमध्ये गाडी चालवायला. एवढी सवय झाली आहे घाटांची. ही घ्या अलिबाग गाव, आधी ज्याला फाटायची
5-6 वर्षाआधी, 5-6 वर्षाआधी पण नाही, 10 वर्षाआधी जेव्हा नवीन जेव्हा ती माझी जुनी इम्पल्स आहे ती जेव्हा घेतली होती, ती पहिल्यांदा जेव्हा घेऊन आली होती, फर्स्ट टाइम माझा तो एक्सपिरियन्स होता. आणि दारावर अशी फाटायची घाटामध्ये गाडी चालवायला, कारण का आपल्याला काही अंदाजच नाही कशी चालवायची कशी नाही. पण आता असं झालं शाळा की एवढा घाट कोणता पण एकदम सल्लंग मध्ये तुम्ही बघू शकतात. पद्धतशीर बँड वगैरे मारत चालू अशी. हाच एक्सपिरियन्स बोलता, एक्सपिरियन्स, बाकी कुछ नाही बोलता. जेवढं तुम्ही लोक गाडी चालवाल तेवढाच तुम्हाला एक्सपिरियन्स येईल. घाटांमध्ये पहिला दुसरा जसंच असं जास्त करून चालवायचं. तिसरा गेअर जर संलग्न रोड भेटला तर तिसरा गेअर टाकायचा, नाही तर मोस्टली पहिल्या आणि दुसऱ्या गेअरवर चालवायची गाडी. हे तरी मी स्वतः बोलतो. आणि कसं होतं ना की तिसरा गेअर आपण टाकल्याने जर काही चढण असेल किंवा टर्न असेल तर आम्हाला जर गाडीने जर ती झेपवलं नाही तर मग चान्सेस आहेत की ऍक्सिडेंट होण्याचे. आता बघा हे लोक भागवतात आम्हाला. आता या लोकांनी बाकीच्या जे येतात, ज्या लोकांना रस्त्याला म्हणजे नवीन जे आले आहेत त्या लोकांसाठी हे लोक थांबलेले आहेत. म्हणजे हे अशी कोऑर्डिनेशन असली पाहिजे हर क्लब मध्ये तरी, तेव्हा मग मजा येते क्लब मध्ये ऍड करायला. आता बाकीचे मी असे क्लब बघितले आहेत की ज्याच्यामध्ये फक्त चालवतात, बाकी कोण मागे आहे कोण पुढे त्यांचं काही घेणं गेलं नसतं. जगा किंवा बरो हे असं नसलं पाहिजे मोस्टली रेवरे कोणत्याही क्लब मध्ये. मला आनंद आहे की मी क्लब मध्ये आहे, पण काय खूप सपोर्टिव्ह आहेत. प्लस आमच्या लोकांचं फाउंडेशन सुद्धा आहे. ती एक आनंद जो असतो म्हणजे असं एक फॅमिली, एक ब्रदरहूड. त्या पनवेलला की कोणीतरी झालं होतं निंजा लोकांचं, निंजा बायकर जे होते, तर त्या लोकांना एक समजलं नाही की त्याला एवढे तुम्ही बायकर्स होतोय, 12 की 15 बायकर्स होते. तेच काय समजलं नाही की एवढे बायकर्स असून होते. हे लोक तर 4-5 पोरांना म्हणजे घाबरून तर पाहिले का ते पण काही आयडिया नाहीये. पण एवढे असून म्हणजे का म्हणजे पाहिजे नाही का एकट्याला होतं सोडलं तर त्या पोराशी पण ती झिना मिनिट होती, त्याची पण पुन्हा वाट लावली लोकांनी. सो फायनली आता आपण इकडे पोहोचलो आहे खंडाळाच्या मध्येच. तुम्ही इकडचं असेल तरी बघू शकता. तिकडे एक समोर एक वॉटरफॉल पण आहे, तुम्ही तो बघू शकता. वॉटरफॉल आहे, पण वॉटरफॉलचं नाव तर माहिती नाही. पण हा जो सिनेमा जो आहे तो तर एकदमच सुंदर असं वाटतं. बघू शकतात एकदम सर्वीकडे फॉगच येतं. तर आता इकडे दुसरा हॉल्ट आहे कळंबोलीच्या नंतर. इकडे खंडाळा एकदम प्रॉपर मध्ये सुरू आहे आम्ही लोक. इकडचा जो हॉल्ट आपला जो ढाबा आहे, ढाबा पण नाही बोलू शकत, एक RS चायनीज कॉर्नर आहे. तिकडे काहीतरी थोडंफार खाऊ आणि इथून मग सर आता आपण जाऊ त्या माऊ वॉटरफॉलकडे. आता जे काही आहे तर तिकडे जाऊन आता आपण बघू आता कसं काय. त्यामध्ये अधूनमधून सुद्धा आपण ब्लॉग सुद्धा करू आपल्या ॲक्शन कॅमेरानी आणि आपण सर आता तिकडेच भेटूया. फायनली त्या स्पॉट जो होता खंडाळ्याच्या मध्ये तिथून आता निघालो तर आहे. त्याला खूप टाइम कुठे झाला, 1 तास तर तिकडे टाइमपास केला सर्वांनी आणि मग निघाले. खाण्यासाठी त्याला एवढा ते वेटिंग होती. वडापाव बनवला टाकीला एवढा टाइम लागला, त्याच्यामुळे 1 तास पुन्हा खोटी झाला. पण काय नाही, आता पोहोचू. आता किती किलोमीटर आहे? 38-1 तास दाखवतो अजून. त्याला रमत गमत अर्धे तर पुढे गेलेत आणि आता आम्ही लोक आता थोडेफार जण ते लोक मागे आहेत. आता पोचलो आता लोणावळ्याला. पण इकडे तर स्टेपिन फॅमिली रेस्टॉरंट, आपल्या महिना स्टेपिन रेस्टॉरंट आणि बार आहे. इकडे आता फॅमिली रेस्टॉरंट आहे. आता पोचवतो 2 मिनिटामध्ये लोणावळ्याला.
बघा आता एवढं ऊन पण आहे. आता कसं तिकडे वॉटरफॉल एक तो खंडाळा तिकडे आता थांबलो होतो. तिकडे तो वॉटरफॉल मस्त दिसत होता. तिकडे आता कसं कोणी ऐकलं पण नाही, सर्वजण पहिल्यांदा चाललंय तिकडे. त्याचे दिग्गज लोक पण आहेत त्या क्लब मध्ये, त्या लोकांना सुद्धा विचारलं ते कधी गेले. त्या लोकांना बोलतात की अजून कधी गेलो तर नाही, पण एक तो रस्ता जो ना झिगझॅगवाला, तुम्हाला वाटलं त्याच्यामुळे फोटो मी ब्लॉग मध्ये मी टाकतो आताच, तेव्हा तुम्ही लोक पण बघा. मस्त एकदम रस्ता एकदम मस्त आहे. एवढं काही जास्त मोठं तर नाही, पण बघू आता तिकडे जर कधी गेलो तर नाही सर. तिकडे गेल्यानंतर समजून रस्ता कसा आणि कसा राहतो. तर आता सर आता रस्त्यावर जाऊन आता भेटू आपण. तर आता आपण आहे मुंबई सोलापूरच्या हायवेला. तर हायवे तर एका साईडला सोडून द्या, पण निसर्ग जरा बघा. हे डोंगर किती असं स्ट्रेस फ्री वाटते ना, म्हणजे असं वाटतं की नेहमी येत नाही सर इकडे अशा रस्त्यावर. म्हणजे एवढं सुकून वाटतं इकडे आल्यावर. हे रस्ते काय, डोंगर काय, बाबा मज्जानी लाईफ. पण ऑलमोस्ट आता पोहोचतच आलो आहे माऊ वॉटरफॉल कडे. आणि तो रस्ता पण जो आहे झिगझॅगवाला, जो आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पण दिसत असेल, तो पण आता इकडेच आहे. जास्त लांब नाहीये, फक्त किती मिनिटाचा दाखवते, 3 मिनिटाचा. तर तो काय एवढा काही मोठा तर मला रस्ता वाटत नाही, छोटासाच आहे. 3 मिनिटं बोलले गेलो तर एवढा तर कधी मोठा तर रस्ता नसेलच. पण इकडे सर्व आजूबाजूला असं ग्रीनरी हे बघून मनमध्ये भावक झाले. जेवढं मजा येते पूर्ण ग्रीनरी एन्जॉय करायला अशा रस्त्यांवर, आणि एकदम चांगलं वेगळीच मजा आहे. ते गावची घरं, गावच्या मातीचा तो सुगंध, ही वेगळीच मजा आहे. इथून मला असं वाटतं इथून थोडंसं ऑफ रोडिंग आहे असं मला वाटतं. चढण आहे इकडे वरती, वाटतं इथूनच तो रस्ता आहे. हा बरोबर. इकडे घेर आता पहिल्या घेरवरच गप्पा चालू लागेल, दुसऱ्या घेर जर टाकला तर आपणच सर मागे जाऊ. आणि हे ट्रॅक्टर काका चालू राहू, नाही तर आम्ही मागे जाऊ. तर पुन्हा वांदे गेले ट्रॅक्टरने. चढणच 60 डिग्री आहे. इकडे जरासं जरी तोड गेला तर पूर्णपणे खाली जाऊ. तर इकडे टर्न्स पण तुम्ही बघू शकता तिकडे मॅप्स मध्ये, तर तुम्हाला जर काय दिसत असेल तर थोडंफार. तुला थँक्यू काका रस्ता देण्यासाठी. 60 डिग्रीच्या अँगलवर चढवणं म्हणजे बाबा तर खूप मगजवारीचं काम आहे. आता रस्ता पण एवढसा छोटूसा आहे. कसं नजरेटी दुर्घटना घटू तसा मला शॉर्ट आहे भाई. इकडे नशीब त्या खंडाळा घाटामध्ये किंवा तो टायगर बनला आता एवढा छोटूसा रस्ता नाही, तर कल्याण झालं असं सर्वांचं. हा पण एक विवेक क्या कर रहा है? तो काहीतरी सायंटिस्ट म्हणतो वाटतं. पण अजून बघा म्हणजे मस्त वाटतं यातून. समोर जर बघायचं असेल तर जरा बघून घ्या किती तो सुंदर असा व्ह्यू आहे. आणि आता तर आपण एकदमच वरती चाललो तर मग तिकडे तर तिकडून जो व्ह्यू असेल तो तर खतरनाक असेल. ऑलमोस्ट आता पोचलो तर आहेच आपण. किती थोडस लांब, एवढं पण काय लांब नाही.
प्लीज जर मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत जर हा ब्लॉग जर बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण एवढं तुम्हाला सुद्धा हा ब्लॉग बघण्यासाठीच मी सुद्धा एवढा फिरतोय. तुम्ही आता बघू तर शकताच की हा रस्ता कसा आहे कसा नाही. जसं आपल्या व्ह्युअर्सला पण समजलं पाहिजे, वाईट लिस्ट मध्ये लोक सुद्धा येऊन ही जागा एक्सप्लोर तरी करतील. तिकडे मॅप्सवर तर दाखवतो तर हा इकडे पोहोचलो म्हणून, पण इकडे काय समजा ना नक्की हाय तरी कुठे वॉटरफॉल. एवढसा रस्ता होता किंवा अजून पुढे माऊ वॉटरफॉलचं तर लोकेशन तर इकडेच संपतंय. तुझं वॉटरफॉल आता हाय कुठे तो मेन बघायला पाहिजे. एकतर तो होता तो तर खाली सुरू होता, बाकीचे तर कोण काही दिसत तर नाही, वरती असतील. वरती जाऊन आता बघूया. पण जो व्ह्यू येतो खतरनाक येतो एकदम, तुम्ही पण बघू शकतात. आणि आजी बाय चालल्यात कुठेतरी. एवढ्या उन्हातून कसं जमतं. इट्स व्हेरी डिफिकल्ट ब्रो. चला मग काम करूया आपण आता. सर तिकडे पोहोचल्यानंतरच आपण बाकीचा ब्लॉग कंटिन्यू करूया. आता रस्ता वाटतं काय संपत नाही, आणि तो वॉटरफॉल पण काय येत नाहीये, कारण का मॅप्सवर तर वेगळा दाखवतो आणि हा रस्ता वेगळा दाखवतो. तर मित्रांनो आता आपण फायनली या लोकेशनवर पोहोचलो तर आहे, पण जेवढा इकडे पाऊस पडायला पाहिजे होता तेवढा तरी इकडे पाऊस तर पडला नाहीये. तसं मुंबईला पाऊस पडतोय, इकडे एवढा पाऊस पडला नाही, त्याच्यामुळे वॉटरफॉलची खूप कमी आहे इकडे. पण थोड्याच महिन्यानंतर इकडे सुद्धा वॉटरफॉल चालू होतीलच. तर मग तेव्हापर्यंत काय आपल्याला होता व्ह्यू फक्त एन्जॉय करायचं. जसं की तुम्ही माझ्या मागे सुद्धा बघू शकतात, हे बघा. तर हा व्ह्यू आहे, एवढा सुंदर असा व्ह्यू आहे. आम्हाला स्वतःलाच नाही माहिती की आम्ही किती वर आहोत, पण खाली बघूनच असं समजतंय की नाही बोलून तरी कोणतरी एका चांगल्या डोंगरावरच आहे आम्ही. तर आम्ही लोकांनी सुद्धा इकडे एक विला पण घेतला आहे. तर तो आता तिकडे खाऊ काहीतरी आणि मग इथून निघू. तर तुम्ही बघू शकतात की हा विला आहे आणि आता एवढे बाईक्स आहेत. तर मग आता बघू, आता पोहे वगैरे तर आहे तिकडे खायला. तर मग आता पोहे वगैरे खाऊ आणि पोहे खाल्ल्यानंतर आता आपण इथून निघू. तर जर तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर केला आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. टिल देन, जय हिंद, जय महाराष्ट्र.